या ज्या प्रवेश परीक्षा असतात सरकारी, यातल्या कित्येक परीक्षांमध्ये तर फॉर्म निघण्यापासून ते फायनल रिझल्ट येईपर्यंत 2-2, 3-3 वर्ष लावली जातात. एक परीक्षाच आहे ना, परीक्षा घेऊन 2-3 महिन्यात सगळं संपवा ना, निकाल देऊन टाका. पण जर निकाल जाहीर झाला नाही तर काय उरतं? फक्त आशेचा खुळखुळा. आशेचा खुळखुळा तसाच लटकत राहतो. आता हा जो मुलगा आहे ज्याने ही परीक्षा दिली, तो मध्येच जाऊन एखाद्या दुकानात साधं काम करायला थोडी सुरुवात करणार. तो म्हणेन, साहेब मी तर बँकेची परीक्षा दिली किंवा मी MPSCची परीक्षा दिली, मग मी मध्येच कुठेतरी जाऊन सेल्समन म्हणून कसं काय काम करू. आणि तो सेल्समॅन बनला होता, तो या 3 वर्षात हळूहळू पुढे सरकत जातो, तो प्रगती करतो. दुसरीकडे हा स्वतःला असं सांगत राहतो की मी पण काहीतरी करतो, पण प्रत्यक्षात तो काहीच करत नसतो. हे असं का होतं? कारण त्याच्या मनावर हे मूल्य बिंबवलंच गेलं नाही आहे की तारुण्यातली 20 ते 35 ही वर्ष जीव तोडून मेहनत करून आयुष्य सावरण्यासाठी असतात.